हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। चला, आजच्या व्हिडिओची सुरुवात तर खूप छान झाली आणि तुम्ही बघू शकतात मी टेरेसवर आले आणि उन्हाळ्यात सकाळी सकाळी इतका गारवा असतो आणि इतकं भारी वाटतं। त्याचसोबत इतकी सुंदर झाडं आणि पक्ष्यांचा किलबिलाट। आमच्याकडे भरपूर अशा चिमण्या आहे आणि सध्या त्या घर बनवत आहे आणि त्याचबरोबर ही मस्त अशी बहरलेली झाडं। चैत्र महिना लागलाय आणि झाडांना मस्त अशी हिरवळ आली, नवीन नवीन पानं येत आहे, नवीन पालवी फुटते, त्यामुळे झाडंही तितकीच सुरेख दिसत आहे। आणि आमच्या या रामफळाला आता लास्टचं एकच रामफळ राहिलेलं होतं, सो चला तेही बघूया, खाऊया आपण। पण त्याआधी ना आमच्या शेजारच्यांनी हा आज कुरडईचा चीक दिलेला होता। तर तुमच्याकडेही अशी आजूबाजूची लोक असतात का ज्या वेळेस असं काहीतरी केलं की एकमेकांना देण्याची पद्धत असते? सो तसंच त्यांनीही आम्हाला दिलं होतं। चला, आता फायनली काल 13 दिवस झाले आणि आमचं सुतक संपलं। त्यानंतर म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जी देवपूजा केली होती ती आज करायला घेतली आणि सगळा रूम जरी आवरला होता तरी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या राहिल्या होत्या। म्हणून म्हटलं चला आज निवांत अशी देवपूजा करूया आणि देवपूजा केल्याशिवाय प्रसन्न वाटतच नाही। सो केस धुतले होते सकाळी सकाळी, कारण की देवपूजा करायची होती। सो म्हटलं चला, देवघर पूर्ण असं धुळीने खराब झालं होतं। देव धुवून आणले आणि छान असे घासून वगैरे, आणि आतलं जे काही धूळ होती, जाळं लागलेलं होतं, म्हणजे आपण बघा ना 1-2 दिवस जरी नीट केलं नाही तरी खराब होतं। आता हे 13 दिवस झाले त्यामुळे ते जरा जास्तच खराब झालं होतं, म्हणून ते सगळं काही क्लीन करायला घेतलं। आणि चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आहे ते पुढे समजेलच, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत चला, फायनली सुंदर अशी देवपूजा लागली आणि खूप दिवसानंतर आता दिवा लावतोय। आणि हे जे लायटर होतं याची ही चार्जिंग संपली होती टायमावरतीच, म्हणून मग आता काडीपेटी घेतली, लायटर जे आहे ते चार्जिंगला लावलं, नमस्कार केला आणि जेव्हा देवघरामध्ये मस्त असा दिवा लागतो ना त्यावेळेस खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि हे देवघरही छान वाटतं आणि आपलं घरही तितकंच प्रसन्न आणि आपल्या स्वतःलाही तितकंच फ्रेश असं वाटत असतं। चला, नेहमीची देवपूजा झाली की नेहमी माझं तुळशीला पाणी घालणं वगैरे या सगळ्या गोष्टी असतात। झाडांना तर पाणी घातलं होतं, तुळशीलाही पाणी घातलं आणि इतकी सुंदर झाडं झालेली आहे। आणि उन्हाळ्यामध्ये आपली जशी कामं असतात तसं हे एक्स्ट्राचे जे स्वेटर होते ना, कारण की मध्ये मध्ये थंडी होती म्हणून ते काही आम्ही ठेवले होते, जे डबल होते ते तर मी आधीच वॉश करून ठेवलेले, त्यामुळे तेही धुतलेले, पुन्हा थोडेसे उन्हात टाकले आणि त्यानंतर बाकीचे काही झाडं होती त्यांना पाणी घालायचं होतं ते घातलं। सकाळचं हे नेहमीचं रुटीन असतं, फक्त आता इतक्या काही दिवसामध्ये देवपूजा नव्हती, ते थोडंसं चुकल्यासारखं वाटत होतं। पण आता देवपूजा केली ना तर आजचा दिवसही खूप मस्त असा वाटतो, सकाळची सुरुवात एवढी छान होते ना। तुमचंही असंच असेल ना? चला, आज होती महावीर जयंती, त्यामुळे मुलांनाही स्कूलला सुट्टी होती। सकाळचा नाश्ता झाला आणि दुपारचं जेवण बनवायचं मला जितका कंटाळा आला होता ना त्याहीपेक्षा जास्त रोजची भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला होता। म्हणून मग म्हटलं चला, पनीर तर रेडीच होतं म्हणून पनीर रोल बनवायला घेतलं। तर सिंपल असं जे घरीच बनवलेलं पनीर आहे, पनीर तेलामध्ये फ्राय केलं, त्यानंतर शिमला मिरची, टोमॅटो, उभा कट केलेला कांदा सगळं काही फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर इथं टोमॅटो केचप आणि माझ्याकडे शेजवान चटणी होती ती इथे घातली आणि अशा पद्धतीने छान असं हे
फिलिंग्स आहे आतलं, जे की पनीर रोलमध्ये भरतो आपण, ते बनवून घेतलं. आणि त्यानंतर नॉर्मल आपलं गव्हाचं पीठ असतं तेच मी इथे कणिक मळून ठेवलेली होती आणि याच्यावरती छान असं हे करून घेतलं. आता ज्याला जसं आवडेल, कोणाला स्पायसी आवडत असेल तर तेही तुम्ही इथे ॲड करू शकता, थोडंसं तिखट वगैरे. आता शिवांश इतका जास्त त्याला स्पायसी चालणार नाही म्हणून मी असंच केलं. आणि थोडासा हा माझ्याकडे पेरी पेरी मसाला होता, हा घातला. आणि काय होतं आहे ना, कधी कधी आता उन्हाळ्यामध्ये तर भरपूर पाणी पिलं जातं, त्यामुळे कधी भाजीपोळीही खाण्याचा कंटाळा येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला माझा संपला होता, म्हणून म्हटलं जे आहे ना थोडं त्यामध्ये असं ॲडजस्ट करूया आणि वेगळं खाल्ल्याचंही आपल्याला वाटेल. सो अशा पद्धतीची जी चपाती नॉर्मल असते ना तशी मी इथे लाटून घेतली आणि त्यानंतर त्याचा पुन्हा मी अशा पद्धतीने जसं आपण लच्छा पराठा बनवतो ना त्या टाईपचा पराठा इथे लाटून घ्यायचा होता. सो तो अशा पद्धतीने बघू शकतात, अशा पद्धतीने फोल्ड करून त्यानंतर तो पुन्हा जाडसर लाटून घेतला. त्यानंतर तूप लावलं आणि मस्त खमंग असं दोन्ही बाजूंनी भाजून घेतलं. आणि हेल्दी होतं कारण की सगळ्या गोष्टी हेल्दी आहे, भरपूर अशा भाज्या आहे. आणि त्याचबरोबर इथे मी चपाती कणिक वापरलं आहे आपलं गव्हाचं, त्यामुळे मैदा इथे वापरला नाही. आणि अशी मस्त भाजून झाल्यानंतर त्यावरती टोमॅटो केचप तुमच्या आवडीप्रमाणे. आता इथे आम्हाला थोडंसं स्पायसी हवं होतं म्हणून शेजवान चटणी पण इथे वापरली. आणि त्यानंतर जे बनवलेलं पनीरचं फिलिंग्स होतं तेही वापरलं. म्हणजे अणूचं असं होतं की मम्मा आपण रोज रोज भाजीपोळी खातो, त्याचाही कंटाळा आला आहे, म्हणून म्हटलं चला वेगळं काहीतरी बनवूया. आणि छान असं पोटभरीचं अगदी होतं, त्यामुळे तुम्हीही नक्की जर कंटाळा आला असेल ना तर अशी रेसिपी नक्की ट्राय करू शकतात. अशा पद्धतीचा रोल झाल्यावर तव्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी असं मस्त खमंग भाजून घ्यायचं. आणि असंही खाल्लं तरी चालेल. आतमध्ये पुन्हा कच्चा कांदा, त्यानंतर मेयोनीज या सगळ्या गोष्टी टाकल्या तरीही चालतात, पण मेयोनीज आपल्यासाठी हेल्थसाठी चांगलं नसतं, त्यामुळे मी मेयोनीज स्किप केलं आणि फक्त अशा पद्धतीने तूप लावून दोन्ही बाजूने क्रिस्पी भाजले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडते, त्यामुळे असं कधीतरी करायला काही हरकत नाही आहे. तुम्हीही नक्की असं ट्राय करू शकतात. चलो, हाय एव्हरीवन, जसं की तुम्ही सकाळी बघितलं मस्त अशी सकाळची देवपूजा झाली आणि दुपारच्या जेवणात कंटाळा आला होता म्हणून मस्त असा पनीर रोल बनवला होता. आणि आता दुपारचे साधारण 4 वाजलेले आहे आणि म्हटलं चला आपण काहीतरी आता हा जो तुम्ही बघतायत ना, हा रूमला कलर देऊन झाला, त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला, पण बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या मला करायच्या होत्या. आणि त्यातलं सगळ्यात पहिले जे तुम्हाला दिसतंय, ही जी मशीन आहे ही पूर्ण अशी खराब झाली आहे. सो म्हणून मग इथं हिचा थोडासा मेकओव्हर करायचा होता. जुनी आहे पण मशीन एकदम मस्त आहे. सो हिचं थोडंसं काम करूया. आता काय करते हे तुम्हाला मी दाखवते. ही माझ्या सासूबाईंच्याही आईंची मशीन आहे आणि ती इतकी म्हणजे वर्षापूर्वीची आहे तरीही ती खूप चांगल्या पद्धतीने चालते. आणि आपण सतत तिला ऑइल वगैरे टाकणं या गोष्टींमुळे ती थोडीशी खराब झाली होती. त्यावरती मी असा हा जो ऑल सरफेस क्लीनर आहे जो कोणत्याही गोष्टीला चालतो, जो म्हणून मग म्हटलं हे तर खूप जास्त ऑइली आहे, ते सगळ्या बाजूने स्प्रे करून घेतला आणि छान असं पुसून घ्यायचं होतं. त्याचबरोबर त्याचा प्लायवूड पण खराब झाला होता आणि म्हणून म्हटलं हे थोडंसं क्लीन करूया. आणि बघू शकतात हे स्प्रे केल्यानंतर साधारण 5 मिनिटं मी ठेवलं आणि त्यानंतर ज्यावेळेस मी ते पुसायला घेतलं ना तर इतकं जास्त त्यातलं सगळं जे काही ऑइल वगैरे होतं ते निघत होतं आणि त्यानंतर ती चमकायलाही लागली. त्यातला सगळा जो बघू शकतात इतका घाण त्याला काळा थर आलेला होता, ते सगळ्यात पहिले क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. आणि काही गोष्टी अशा असतात ना की इतकी म्हणजे मजबूत तर आहे, जुन्या काळातली पण आहे, पण
अशा गोष्टी आत्ता मिळत पण नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी खर्च करणंच गरजेचं नसतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट नवीनच घेतली पाहिजे असं नाही आहे. जी आहे ती गोष्ट जर थोडी नीट करून वापरली ना तरीही ती गोष्ट आपल्याला खूप जास्त दिवस जाते आणि तसंच काहीसं या मशीनचं आहे. कारण की आपल्याला मला तर मी काय म्हणजे माझं असं टेलर वगैरे नाही आहे, त्यामुळे मला फक्त घरगुती काही गोष्टी स्टिच करायच्या असल्या थोडंसं तर त्यासाठी लागतं आणि म्हणून मग आहे ती गोष्ट व्यवस्थित करणं गरजेचं होतं. म्हणजे अशीही ती व्यवस्थित चालू आहे पण तिचा थोडासा लुक चेंज करायचा होता. तर दिवाळीच्या वेळेस आम्ही कपाटासाठी हे आणलं होतं ना, तर तेच उरलेलं होतं थोडंसं. म्हटलं ते वाया घालवण्यापेक्षा मशीनला लावूया, जेणेकरून त्याचं जे प्लायवूड निघालं होतं तेही व्यवस्थित दबलं जाईल. त्यामुळे आपले कपडेही स्टिच करताना फाटणार नाही आणि त्यालाही एक वेगळा असा लूक येईल. सो त्यामुळेच हे करायला घेतलं आणि ते अगदी परफेक्ट बसलं आहे आणि मशीनचा लूक तर तुम्ही पुढे बघालच की इतका मस्त आला आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी पण आहे ना मोठ्या म्हणजे खूप छान पद्धतीने आपण त्याला घरच्या घरी DIY करू शकतो आणि त्यामधूनही आनंद घेऊ शकतो. आणि माझं असंच आहे की मला छोट्या छोट्या अशा गोष्टींमधून भरपूर आनंद मिळत असतो. त्यामुळे मी अशी अपेक्षा नाही करत की मला नवीनच पाहिजे वगैरे, पण याच गोष्टींना असं नवीन बनवलं ना की तो आनंद खूप भारी असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आपण आपल्या हातांनी केलेलं असतं. सो फक्त बघा, याला मी एक स्टिकर लावलं आहे आणि त्यामुळे ही मशीनचा लूक इतका छान झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतं? पूर्ण व्हिडिओ बघा, कमेंट करा आणि नक्की सांगा मला की हे सगळं तुम्हाला कसं वाटलंय ते. सो फायनली असा झाला मशीनचा लूक. जो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मला प्रचंड आवडला आहे आणि एकदम मशीनच चेंज होऊन गेली आहे. फायनली असा मशीनचा लूक आलाय. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खरंच खूप आवडली आहे. आणि हे काम मी का केलं, कारण की याच्यावरती मला भरपूर अशी कामं करायची, स्टिच करायचे. सो छान असं आता मशीन रेडी झालेलं आहे. आणि चला, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेलच आय होप, आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.